इनाम सावर्डे येथे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या तयारीसाठी भाजप कार्यकर्त्यांची बैठक। राहुल चिक्कोडे आणि अजित चव्हाण यांनी आगामी निवडणुकीत रणनीतीवर केलं मार्गदर्शन। एकजुटीने आणि विजयी निर्धाराने पक्ष बळकट करण्याचा कार्यकर्त्यांचा संकल्प। पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यात भारतीय जनता पक्षाची आढावा बैठक आज इनाम सावर्डे येथील पक्ष कार्यालयात उत्साहात पार पडली। बैठकीत मतदारसंघातील तयारी, कार्यकर्त्यांचे संघटन बळ आणि निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली। या बैठकीस सहसंयोजक राहुल चिक्कोडे आणि जिल्हा पदवीधर प्रमुख अजित चव्हाण यांनी मार्गदर्शन केले। त्यांनी पदवीधर मतदारसंघात पक्षाच्या कार्याचा प्रसार, नवमतदार नोंदणी आणि संघटन बळ मजबूत करण्याचे आवाहन केले। पक्ष संघटन हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता समाजातील प्रत्येक पदवीधर मतदारांपर्यंत पक्षाचे विचार पोहोचवण्याचे त्यांनी आवाहन केले। या प्रसंगी माजी तालुकाध्यक्ष शांताराम बापू पाटील, माजी गोकुळ संचालक दीपकदादा पाटील, मंडळ अध्यक्ष विशाल बल्लाळ, चंदगड विधानसभा संयोजिका भारतीताई जाधव, अमर नाईक, अमेय सबनीस, चंदगड शहर अध्यक्ष यशवंत सोनार, भीमराव आतवाडकर, आर्मी संघटना, अमोल कांबळे, अनुसूचित जाती संघटना अध्यक्ष तसेच मंगल वाके, सुरेश हरेर, अनिल शिवणगेकर, भीमराव नेवगे, मनस्विनी कांबळे आणि पंकज पाटील यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत मान्यवरांनी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी तालुका स्तरावर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, जनसंपर्क वाढवणे आणि युवकांचा सहभाग वाढवणे यावर भर देण्याचे आवाहन केले। बैठकीच्या शेवटी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजूट, संघटित कार्य आणि विजयी निर्धाराने आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अधिक बळकट करण्याचा संकल्प केला। या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।